नमस्कार, मिमीज मिल्समध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत जेवणाची चव वाढवणारी अशी भरली मिरची. अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला इथे ह्या प्रकारची मिरची घ्यायची आहे. त्यानंतर आपण मिरची स्वच्छ धुवून घेऊयात अशी. धुवून झाल्यानंतर आपल्याला मिरची अशी मधून कट करून घ्यायची आहे. आणि ही मिरची बनवायला आपल्याला मोठ्या कमी तिखट असणाऱ्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि मसाला कसा तयार करायचा ते पण मी पुढे सांगणार. तर चला आपण आता मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुखे मसाले ॲड करूया. त्यासाठी अर्धा चमचा हळद, मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर, जिरं आणि चवीनुसार मीठ घालून ह्याच्यावरती आपल्याला अर्ध लिंबू कट करून लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घालून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. पूर्ण मसाला असा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्याचा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला तयार करून घ्यायचा आहे. मसाला तयार झालेला आहे. तर आता आपण मिरचीमध्ये मसाला भरून घेऊयात. व्यवस्थित असा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. तर चला आपण पटापट मसाला भरून घेऊयात. आणि जर तुम्हाला रोजच्या जेवणात काहीतरी चटकदार हवा असेल तर ही भरली मिरची तुम्ही नक्की ट्राय करा. ह्या प्रकारे आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे मिरचीमध्ये. आता स्टफिंग केलेली मिरची आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आणि मसाला आपल्याला घट्ट दाबून भरायचा आहे, म्हणजे जेणेकरून मसाला मिरच्यांमधून बाहेर येणार नाही. तर मिरच्या आता काढून झालेल्या आहेत ताटामध्ये. आता गॅस चालू करूया. आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1 मोठा चमचा तेल. आणि तेल तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरची एक एक करून सोडूयात. आणि वाफेवर आपल्याला हे मिरच्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मसाला सुद्धा व्यवस्थित शिजला जाईल. वाफेवरच आपल्याला हे मिरच्या शिजवायच्या आहेत. मिरची व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर दुसरी बाजू सुद्धा आपल्याला ज्या साईडने राहिला असेल त्या साईडने सुद्धा आपण मिरच्या वाफवून घेणार आहोत. व्यवस्थित वाफेवर शिजवून घेणार आहोत. तर परत एकदा आपण झाकण ठेवून व्यवस्थित हे वाफवून घेऊयात. तर इथे आपली मिरची जी आहे ती व्यवस्थित अशी शिजली आहे. तर चला मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते. हे बघा, व्यवस्थित असा मसाला शिजला आहे. आता खायची कशी ते सांगते. ही मिरची तुम्ही वरण भाताबरोबर किंवा चपाती भाकरी ह्याबरोबर खाऊ शकता. साईड डिश म्हणून तुम्ही बनवू शकता. तर चला मग, रेसिपी आवडली असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.